संततधार पावसामुळे सीमा भागातील दूधगंगा व वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कळमवाडी धरण पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस असल्याने अंतर्गत येणाऱ्या दूधगंगा, वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे। सध्या नदीच्या पाण्याने कारदगाव ग्रामदैवत पंगाली बाबा देवस्थानला वेढा घातलाय, तर बारवाड येथील स्मशानभूमीबरोबर शेतातून पाणी शिरल्यानं अद्याप पाणी वाढतच असल्यानं नदीकाठावरील गावातील जनतेतून आता पूर येतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे। प्रतिवर्षी आषाढी एकादशी नंतर पावसाला सुरुवात व्हायची, मात्र चालू वर्षी मे महिन्यापासूनच पावसानं सुरुवात केली आहे। जवळजवळ 1.5 महिना पावसाची संततधार सुरूच आहे। आतापर्यंत 3 वेळा कारदगाव व बारवाड येथील दूधगंगा नदीवरील तसेच भोजवाडी शिवापूरवाडी दरम्यान वेदगंगा नदीवरील खडकोळ पूल पाण्याखाली गेले होते। तोच आता 4थ्यांदा पाण्याखाली गेल्यानं या मार्गावरील सर्वच वाहतूक बंद झाली आहे। त्यामुळे या परिसरातील लोकांना लांब पल्ल्यावरून प्रवास करावा लागतोय। तर सध्या वाढलेलं पाणी व अद्याप सुरू असलेल्या पावसानं पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशेष म्हणजे मे महिन्यापासून पावसानं सुरुवात केल्यानं बऱ्याच शेतकऱ्यांनी मशागत केलेली नाही। मृग नक्षत्राच्या पावसात पेरण्या कराव्या म्हटलं तरी पावसानं उसंत दिलेली नाही, त्यामुळे पेरणीची कामं खोळंबून राहिले। तेव्हा आता तरी तुझं बरसणं थांबव रे बाबा, अशी शेतकरी वर्ग पावसाकडे विनवणी करताना दिसताय। असाच पाऊस कोसळत राहिला तर पेरण्या होणार कधी या विवंचनेत असून चालू वर्षी सततच्या या पावसानं ओला दुष्काळ पडतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे।